चांगलं काय करता येतं याचा प्रयत्न करतो, त्याचा विचार करतो आणि त्या अनुरूप कृती करतो. या अर्थसंकल्पामध्ये माझा विश्वास आहे की जनतेला जो मॅनिफेस्टो देऊन आम्ही निवडून आलो त्यानुसार या अर्थसंकल्पामध्ये दीन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार असहाय्य आणि मुख्यत्वे शेतकरी जो या महाराष्ट्राचा आधारकणा आहे त्यावर केंद्रबिंदू मानून हा अर्थसंकल्प सादर केला जाईल हा माझा विश्वास आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न भाजपची जी जाहीरनामा जाहीर झाला होता त्याची समितीचे अध्यक्ष तुम्ही होता आणि तो पूर्ण करण्यासाठी सुद्धा तुम्ही एक समिती नेमणार होतात. तर आजच्या जाहीरनाम्यामध्ये एवढं मोठं ऐतिहासिक मॅन्डेट मिळाल्यामुळे बर्डन असेल का आणि ते पूर्ण केलं जाईल का, त्याचा फॉलोअप कसा घेतला? असं आहे, मॅनिफेस्टो करताना ज्या गोष्टी आपण पूर्ण करू शकतो, ज्यासाठी राजकीय नेता म्हणून आपली कसब लागते त्या गोष्टी आम्ही मॅनिफेस्टोमध्ये घेतल्या. फक्त निवडणूक जिंकायची ही भावना नव्हती, तर गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्याची मनं जिंकण्यासाठी तो मॅनिफेस्टो आम्ही दिला होता. मग लाडक्या बहिणीचा प्रश्न असो, कर्जमुक्तीचा प्रश्न असो किंवा बेरोजगारांना 15 लाख रुपयापर्यंतचं कर्ज बिनाव्याजी देण्याचा प्रश्न असो, मॅनिफेस्टो देताना 5 वर्ष आमचा कृती आराखडा काय ॲक्शन आम्हाला जाहीरनाम्यात जी आम्ही घोषणा केली ती आम्हाला बजेटमध्ये दिसावी यासाठी केली होती. आणि मला विश्वास आहे की माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात माननीय अजितदादा, माननीय एकनाथजी हे या अर्थसंकल्पात त्यापैकी काही तरतुदींवर घोषणा करतील हा माझा विश्वास आहे. ज्या घोषणांवर तुम्ही मतं विकत घेतली त्या घोषणा तुम्हाला अर्थसंकल्पात पूर्ण कराव्या लागतील असं राऊत म्हणतायत. कशा प्रकारे या वक्तव्याकडे बघतायत? नाही, शेवटी मतं विकत घेणं असं म्हणणं मतदारांचा अवमान होईल. मतदार कदाचित आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम नसेल, पण असा अवमान करू नये. नेत्यांना विकत घेतलं जाऊ शकते असं म्हणणारे आता मतदारांनाही विकत घेतलं जाऊ शकते असं म्हणताय. मला वाटतं की हा मतदारांचा, महाराष्ट्राचा आणि शिवभक्तांचा अवमान आहे. हे रयतेचं राज्य आहे या भावनेने आपण पुढे जातो. मतदारांना विकत घेतलं जातं असं म्हणणं म्हणजे मतदारांचा अवमान आहे. आणि कोणीही करू नये, चूक होऊ शकते माणसाच्या हातून, चूक झाली तर माफी मागावी. आम्हाला तुम्ही काय हिंदुत्व शिकवणार? ओरिजिनल हिंदुत्व आमच्याकडे, भाजपकडे ते नकली हिंदुत्व आहे असं पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून आरोप होते. विशेषतः उद्धव ठाकरे आणि संजय राऊत दोघी. कोणी कोणाला हिंदुत्व शिकवूच नाही. हिंदुत्व ही आचरण पद्धती आहे. हिंदुत्व याचा अर्थ सहिष्णुता, हिंदुत्व याचा अर्थ जियो और जीने दो, हिंदुत्व याचा अर्थ त्याग, हिंदुत्व याचा अर्थ सेवा, हिंदुत्व याचा अर्थ प्रेम भावना. ज्योत से ज्योत जगाते चगो, प्रेम की गंगा बहाते चगो म्हणजे हिंदुत्व आहे. जगा आणि जगू द्या. तर मला वाटतं एकमेकाला जगा आणि जगू द्या या मंत्राने हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकताच नाही. आपलं हिंदुत्व हे आचरणासाठी आहे, दुसऱ्याला शिकवण्यासाठी निश्चित नाही. संजय राऊत म्हणतात की डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांचा अपमान केलेला आहे. इतर छोट्या छोट्या देशाचे प्रमुख येतात तेव्हा स्वतः ट्रम्प जातात आणि मोदींना रिसीव्ह करायला छोटे अधिकारी पाठवले. अपमान आहे आणि भारत हा सहन करणार नाही. बरोबर आहे, भारत सहन करणार नाही. आणि मी ऐकलं की स्वतः संजय राऊत साहेब अमेरिकेला जाणार आहे आणि बदगा चुकवणार आहे. भाऊ, रवींद्र दंगेकर आज काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आहेत आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. महाविकास आघाडीमधील गळती जी आहे ती सुरूच दिसते का? नाही, असं आहे की काँग्रेसनी ज्या पद्धतीचं राजकारण केलं त्याचा हा परिणाम आहे, हा बाय प्रॉडक्ट आहे. तर काँग्रेसचं राजकारण हे मूळ काँग्रेसची जी भूमिका होती, जी महात्मा गांधींनी सांगितली, त्या भूमिकेच्या दूर जेव्हा काँग्रेस गेले आणि सत्याचे प्रयोग घेणाऱ्या महात्मा गांधींच्या सत्याच्या ऐवजी सत्तेच्या मागे लागले, तेव्हा अशी गती ही निश्चितपणे अपेक्षित आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात बक्कळ पुरावे दिल्यानंतरही त्यांना सहआरोपी केले जात नाही. त्यामुळे त्यांच्या सहित संबंधित पोलिसांनाही सहआरोपी करावं अशी मागणी आज अंजली दमानिया करतायत. तुमचं काय मत आहे याचं? नाही, अंजलीताई एक सामाजिक कार्यकर्ते आहे. कोणत्याही स्वार्थी भावनेनी ते काही आरोप करत नाही. पण कधी कधी कोणतेही आरोप केल्यानंतर पोलीस विभागावर ही जबाबदारी आहे की त्या आरोपाची छाननी केली पाहिजे ना. उद्या जर त्या आरोपाची छाननी न करता असं आरोपी कोणाला केलं तर कोर्टामध्ये बाकी आरोपी सुटतील. आणि पोलिसांवर विश्वास ठेवला पाहिजे. पोलीस विभाग हा या दृष्टीने आपण केलेल्या प्रत्येक आरोपाची छाननी करेल. आणि या अगोदरही बघितलं आहे, अनेकांना या संदर्भामध्ये अटकही केली आहे आणि बाकीच्यांनाही अटक होतील.
लासलगावला बजेट आज सादर होते, पण लासलगावला कांदा उत्पादकांचा प्रश्न अजूनही सुटलेला नाहीये. सतत काही दिवस त्यांचं आंदोलन सुरू आहे. आजही ते आंदोलन सुरू आहे. नाही, प्रश्न सोडवला पाहिजे. शेतकरी कष्ट करतात, त्यांची जी काही वाजवी मागणी आहे ती पूर्ण केलीच पाहिजे ना. शेवटी 1 एकर शेती नांगरायची असेल तर 13.5 किलोमीटर आडवं उभं चागावं लागतं. कडक उन्हामध्ये नांगरणी वखरणी करावी लागते. पावसाळ्यात चिखल तुडवावं लागतो. थंडीमध्ये जागणी करावी लागते. तेव्हा जाऊन काहीतरी सोनं तयार होतं. तर मला वाटतं की त्यांची जर मागणी वाजवी असेल तर तर्काच्या आधारावर त्या मागण्या सोडवण्याचा प्रयत्न, शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न सरकार करत असते. आणि लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.